कसं आहे काय, मी वाजवलेला फटाका एकदम जोरात वाजतोय का नाही? त्यांनी वाजवलेले काय फुसके वाजवले. घेऊन आला ना तुझ्यासाठी, आम्ही एक नाही त्यातलं वाजवलंय मी. फटाका वाजवू शिकलाय भाऊ. काय भाई, एवढं पण घाण नव्हतं, पचका व्हायला पाहिजे. नाही पचका व्हायला पाहिजे नव्हता, पण एवढं पण घाण नाही की सगळे पळत आले ते फुटण बनवून. हे असे डिसिजन तेव्हाच येतं जेव्हा लॉकडाऊन मध्ये पोरग होतं. लॉकडाऊन मध्ये झालंय. लय कचरे राहिलो. लॉकडाऊनची जनरेशन अशी असते. सो हे गाईज आणि स्वागत तुमचं आपल्या एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा आहे की आम्ही आज फोडणारे फटाके बघू शकता. मी एवढेच फटाके आणलेले आहेत फोडण्यासाठी आता, कारण 2-3 दिवसांनी दिवाळी पण सगळे आताच फोडले तर दिवाळीला काय वाजवणार नाही का. आणि हा बघा शातीर बुद्धी इथं काय करतोय, वादबीत काढायला लागलाय, त्याची दारू बिरू काढायला लागलाय. तर जळलं बिळलं ना विषय तर तोंड पण राहणार नाही रे, अख्खं तोंड काळ. ते किती काळ आहे ना तसं तोंड काळ होईल. माझं डोकं लय डेंजर आता, 7 माइंड बघ माझं. गाईज ह्याचं डोकं बघू शकता तुम्ही काय केलंय. फक्त आता जो डोकं बघ मी कसं लावतो काय कळत, त्याचा राडा करून टाकू डायरेक्ट आता बघ विषय हार्ड होऊन. गाईज असलं काय नाही, असलं पेटू बिटू नका तुम्ही पण, ट्राय नका करू. तोंड बिंड जळून जायचं एखाद्याचं. हे मंद कॅशेट आहे, डोक्यातून गेलेली कॅशेट आहे, त्यामुळे असले उद्योग करताय. इकडे बघ आता राडा काय असला मोठा होणार आहे बघतो. बघा गाईज आता हा काय करतोय बघू. पेटलं पण पाहिजे ते, पेटलं नक्की. पेटलंच नाही, फाटती तर हात भर करायचं काय पण. कुठं पेटलंय ते गाईज, बघा पेटलंय. नाही ते जायचं जवळ व्हायचं बरं आतला काय पेटलंच नाही आणि त्याच्या आधी त्याची भनभन चालू झाली. पेटव तर आधी, हे बघा. हा आता पेटलंय. अरे यार हे काय विषय, उपयोग झाला पण फुटलंच नाही. गाईज याचा पचका झालेला आहे. ते काय नुसती आग झाली फक्त, आवाज कसा पाहिजे ठूप. हे बघा आता त्याच्यात पण घालायला लागलाय. कसं आहे गाईज, फुल राडा. अजून तर आम्ही दोघंच आहे, आता यायला लागले ते सगळे आले. तुम्हाला दाखवतो नाही का, फुल फटाके एकमेकाच्या अंगावर फोडून टाकणार ते. दाखवतो आता सगळे आल्यावरती. इकडून अर्धे पोरं इकडून अर्धे पोरं मध्ये ना जाळ लावायचा आणि डायरेक्ट. नाही तसं नाही पाहिजे, तुम्ही इकडून फोडा आम्ही तिकडून फोडतो नाही का, दोघांनी एकमेकावरती फेकायचं. तसं करायचं का? रॉकेट जाऊ. तर गाईज आता येऊ दे सगळे पोरं, आपण तसं करणार आहे. 2-3 जण तिकडे. रॉकेट आणू आपण. हा रॉकेट घेऊन येऊ खालून. रॉकेट आहे माझ्याकडे, आणतो ना. आपण अजून आणू ना खाली. हा, ठीक आहे, आणू नाही का. तिकडे आले आणि त्याला थांबू आणि इकडे आपण दोघं थांबायचं आणि रॉकेट घ्यायचं, धाडधोड त्या अंगावर फेकायचं त्यांच्या. आता तेच करू काय, तेच पोरं आले ना गाईज तर तेच करू. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका जरा. काय त्याला फोन लावून कुठे विचार झाला. आता आम्ही लावतो सगळ्यांना फोन, सगळ्यांना गोळा करतो आणि मग तुम्हाला दाखवतो कशी असते दिवाळी. बाय बाय गाईज, ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. तू आणायला पाहिजे, तू तुझ्या जागेवर दुसरं काहीतरी आणायला पाहिजे आपण. जाऊ दे, माझ्याकडे जे घरात होतं लई आणलेत रे, पण आता जेवढे सगळ्यातलं एक एक आणलंय. सगळ्यातलं नाही, रॉकेट पण नाही आणले अजून, पाऊस पण नाही, काय नाही, फक्त जे आपल्याला आणलेत ना. सुतळी बॉम्बचं एक पॅकेट आणलंय मी, 8 घेतलेत रे, 8 त्यातलं एक आणलंय. नुसते सुतळी बॉम्बच वाजवतो दिवाळीला. सद्दाम आणा पाहिजे, सद्दामच आहे. मी तर ब्रँड वेगळा दिसतोय. काय जन्सी बोमोचा ब्रँड आहे. जन्सी बॉम्ब ग्रीन. कळलं का इथं बोमो कुठे. हा म्हणजे तुला म्हणायचं की मला वाचता येत नाही, शाळा बनायला लागलाय काय दिवस. शाळा शिकलाय मला म्हणतोय. शाळा शिकला का तू? हातात सुतळी बॉम्ब फोडून दाखवायचं 1000 रुपये. 12वी फेल मला सांगायला लागले. हातात सुतळी बॉम्ब फोडून दाखवायचं 1000 रुपये देतो. गाईज लावू काय सोबत चॅलेंज. मी फोडला तर मला 1000 रुपये देतो. हा हातात म्हणजे ठूप हातात झाला पाहिजे नाही फेकन तर मी पण दाखव पिऊन. हा चालेल. गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. सगळे आले ना, आम्ही सगळे फटाके फोडणार. तीच माझ्या तुम्हाला दाखवणार आहे कसं होणार आहे काय नाही. सगळ्या ब्लॉग पूर्णपणे बघत राहा गाईज. मोकर यांनी चपका खाल्लेला आहे. ब्लॉग बोलतोय मी, हा याचं बडबड मध्ये मार खाल्ला. तू खाल्ला. मी काय म्हणतोय, गाईज सगळे आल्यावरती भेटू, तुम्हाला दाखवतो काय मजा असणार आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा गाईज ब्लॉग. गाईज आता इथं सगळे आलेले आहेत आणि आता आम्ही फोडणारे फटाके, यांची आता सुरुवात झालेली फटाके फोडायला. इथं बघू शकता तुम्ही. 2 नको राजा. अरे उद्या भिंत बाहेर हा ना, अंगावर आलं की परत पळ तुला. दोन्ही पेटणार नाही रे. हो नाही तर फोन एक उडून जाईल, माहीत बिन कमी जाईल. अरे नको, 2 जण, एक उडून जातो भाई, एक उडून जातो. अरे दोन्ही जागेवर लावू आपण. थांब तूच लाव. मी काय झालं नको मग. अरे मला लग्न राहिलंय अजून. चल तू लाव. लग्न राहिलंय तुझं, लग्नात अजून वाजू लाव.
फाटी तर किती झालं का समाधान? जाऊ बे तुझा एकच वाजलाय. तू पॉवर रेंजर पण चालू आहे बघ ते. हा चालेल. नाही रे वाट राहील वात राहिले ते काही काय नाही ते का हे सुतुळी काय जातंय रे तसं एकच फुटे एक उडून जातंय. दोन नाही फटाका फटाका नाही यार ती वाहते येडे इथं फटाके आहेत. हाती तरी खान फुटते बाई. मला वाटलं लावलं येत भाई. आई घातली ना भिंत दावा खाली रोहन शिवाय नको देऊ. वर तुझ्या का थांबा ओंकार. काय एवढं काय खास नव्हतं काहीच. आरती त्याच्या मग फुटत नाही. 500चे आणलेत ना 500चे म्हणून. अरे 500चे नाही आणले. अरे तू वर 500चे घेऊन आला ना खालची सोड. वर 500चेच घेऊन आलो ना मग. काय दिवाळीच्या आधी सगळे त्याच्या फटाके मग फोडतो नाही. दिवाळीच्या टाइमला लोकांकडे बघत बसतो. नाही ना दिवाळीच्या टायमिंगला आपला फटाका घेऊन यायचा नाही एखादा. हे काय आपला फटाका. आयुष्यात फटाका नाही का तुझ्या? हे काय आयुष्य तुझं? काय ब्लॉगर बनतो तू? ब्लॉगर बनल्यावरतीच फटाका येईल ना माझ्या आयुष्यात. काय नाही बॉडी काउंट वाटतो फक्त. गपरे ह्याच्यात ते खतरनाक फुटते काय शॉर्ट होतंय. आधी ते नको फोडू रे तिथं आवाजच येत नाही काय. फोड फोड आता फोड काय व्हायचं. व्हॉट इज दिस. इकडे कस काय आग लागली. अरे ते सुतोळे बितोळे आले असं त्याच्यामुळे लागली काय असं. देतो ते फटाके लागून. कशाला नको त्या नको फटाके लाव दुसरे लाव चल लागाव गाईज दुसरे फटाके लागाव. रॉकेट पण होते. हा रॉकेट आहे पण मी आणले नाही. रॉकेटचे मी 20च रॉकेट आणलेले ते दिवाळीच्या दिवशी. लावले पण होते 500. गरिबी अवघड असते तुम्हाला काय कळणार आहे. बरोबर. शर्ट घातलंय 3,500 गरीबी. हे 3,500 तरी पण नाही रे. शर्ट घेऊन पैसे संपले ना. फोन आलाय. अजून मी दिवाळीला पण कपडे नाही घेतले. तू बोलतो 3,500चा शर्ट. फटाकेच घेतले 5,000चे त्यामुळे कपडे नाही घेतले. 5चे घेतले. रोहन जरा पलीकडे लाव हा इकडे आडोसलो. हा लाव ना लाव आडवास लाव. येतोय का? पेटतोय राहू दे. फुटकी अरे भाई तिकडे आला तिकडे. हे काय अंगाव बिंगाव काय उडायला लागले गाईस ते. और तो बाकी हे बजाना फटाके लय आणले. वाजव काय वाजव इथं वाजली माझी. काय झालं. हेराव ना भुलले. गायच आयुष्यात मित्र असावं पण जे वाट बघायला लावतात ना त्यांना पहिले कॉल आव. हा मी अरे तूच मला वाट बघायला होता. 20 मिनिट आलो. अरे मी राहतो एवढा लांब भाऊ. पण याला फोन केला आलो 20 मिनिट आले. 20 मिनिटं म्हणलं 20 मिनिटं देतो काय. 20 मिनिटात आलाय गाईस. कुठला काय. अरे हे सगळं अरे हे सगळं धूर उडतंय ना ब्लॉग मध्ये पण ते पांढरं यायला. बाटलीचा विषय कुठला. एक काम करू ऑडियन्सला डायरेक्ट बसव. ऑडियन्सला इथं आणू का. फॅमिलीला समोर बाटलीतला. गाईज हे नवीन प्रकारचा फटाका आम्ही फोडायला लागलोय आता इथं. बॉटली लक्ष्मी नवीन काय नाही हे तू जनरेशन चुकली तुझी. ए भाऊ बाटली एखाद्याच्या डोक्यात उडाव. नाही लागली नाही इथून दिसते की मला नाही लागली. हा आवाज मोठा आला बाटलीमुळे. काचीची बॉटल पाहिजे रे. काचेची बॉटल फुटन. काम कर खाली वाईन शॉप आहे तिथून घेऊन ये. नको पण अंग उडून रे अख्खी काय आता कातच होते. आपल्याला कुठं रोज. हा रोज बसतोय आम्ही. अरे इथं बसायचं ना अंगावर उडलं का त्याला लांब बसवा फक्त बाकी काय नाही. बाकी सुट्टी गाय जे बघा एक एवढं आहे पण आता फोडायला पोरं नाही. भिंत खाली करून मी फोडणार आहे. धर तुम्ही फोडतो
ऐक ना, भिंत खाली गेलं 1 मिलियन न्यूज येतात डायरेक्ट. हा वाचीच दे ते तुडतुडी लावून बघ तुझ्या शेजारीच तुझ्या bomb खिशात ठेवतो ना हे लावून. लाव. तुडतुडी लावून त्या खाली फाट्या केलं फुटतेच बरोबर. खतरो की खिलाडी पण तोंडात अशी तुडतुडी लाव. हातात. अरे लय फेमस होशील. ते बघा आता शहाणा सुतईच्या बाजूला काय लावतोय. त्याची वाद इकडे केली पण होती मग. नाही पेटला. सुतई नाही पेटली. तिचे याने जर सुतळी बॉम्ब पेटला मी तिथं गेलो तोंड गायब झालं का? बिना तोंडाचा ब्लॉग बनवू मग. याला दाखव याला. ए भाई कसं आहे काय मी वाजवलेला फटाका एकदम जोरात वाजतोय का नाही त्यांनी वाजवलेले काय फुसके वाजवले एकच घेऊन आला ना तुझ्यासाठी. खाली एक नाही त्यातलं तो वाजवलंय मी. फटाका वाजवा शिकलाय भाऊ. पण दुसरं काय अरे ते अजून दुसरे खाली पडले का काय बघ बरं सुट्टे नको लावतो लाव इकडे जाऊ दे पडू. काय आणले दुसरं. हे अजून एक पाकिट होतं असं. अरे नाही मग फुटले असते. काहीच मोठी सुतई आली आमची. मोठी सुतई. अरे हा मोठा फटाका आला. सगळ्यात मोठी सुतई आली. थोड्या पाहिजे असल्या सांगू शकता. 2-3 जॉईन कर डायरेक्ट खेळकर. मित्रांनो आलाय आता दोन पडायला विजय तर काय हा फटाका आता मी हातात फोडणार विजय लाव माझी त्याची वाटच काय वाटलंय छोटी विजय भावाला चांगली नाही जुनीवाली घेतात. विजय भाऊ 500 रुपये पाहिजे असलं फोडायला डाऊन व्हायचं सगळं मार्केट. भाई मी नाही जवळपास तुम्ही तुमचं खेळ बंद करा. हा वाद काढली ना तू वाटत नाही काढली नीन तू तर काय बोलतो आता बोल. मी काय म्हणतो आयुष्यात मेचोर व्हा पण एवढं बी नाही की दिवाळीकडे चालू आहे तिकडे फोन घेऊन बसले. पण इकडे पोरं बसले होते ना त्यांच्या अंगा बिंगा नको वाढाय सगळं सोड तो फोन घेऊन बसलाय. एवढं डिप्रेशन भाई जिंदगीत नकोच कुणालाच नको. गाई तर ह्याचे एवढं मध्ये कोण नसन. इकडे काय खातोय बघा हे दिवाळी चालू आहे बघा इकडे लोकांनी घराला टी लावल्यात आणि हा इकडे येऊन काही पण वेगळंच करायला लागलाय. आकाश कंदील लावतोय माझ्या तोंडाला तुझ्या तोंडाला माझं तर काय तोंड दाखवतोय. हे काय गाईस केस चांगले मोठे घासे होते त्याच्या आधी लागून का काय भाई एवढं पण घाण नव्हतं. पाचका व्हायला पाहिजे नाही पाचका व्हायला पाहिजे नव्हता पण एवढं पण घाण नाही की सगळे पळत आले ते फुटण म्हणून आणि हेच फुटलं नाही त्याचं काय करतो. बॅट ना कोणतरी बॅट बोल घेऊ. आता काय फटाका तसं नाही तू नशीब तसलं आता पण एक पण फटाका फुटला नाही असं नाही बोल चॅलेंज आहे आम्ही फटाके फेकतो मारायचा. काय हा चल आम्ही फटाके फेकतो तिकडून तू यांनी मार दप्पली भजा आता बोलायला मला तुला मी बोललो असतो मोठे का मी झाला आला अंगावतो रोहन काय बोलतोय की नाही का आम्ही इकडून फटाके फेकतो तू विजय ह्यांनी मार तिघ सगळं खाली फुटल एक डोका फुटल कुठं फुटल. हे असे डिसिजन तेव्हाच येतं जेव्हा लॉकडाऊन मध्ये पोरग होतं. लॉकडाऊन मध्ये झालंय लय कचरे लॉकडाऊनची जनरेशन अशी असते तिकडे बसली फोन घेऊन पण हे खरं लॉकडाऊनची जनरेशन आहे ही वाली ही दळ वजीर जनरेशन आहे. यांना काही जीवनात मजा नाही काही नाही नुसतं आयटमच्या नादात बरबादी आहे. आरती बी नाही त्याच्याकडे करत आलायचं बोललं तर आयटम पण नाही भाऊ तुला त्याच्यात होल नाही त्यामध्ये. आमच्या आधीची लाईव्ह बाकी ना का गाडीला फिल्मिंग लावण्यात नंबर प्लेट लावण्यात येतच चालली. आयटम जीवनात असेल तर या भेटा त्याला चांगला पोरगा आहे फक्त 7 ते 9 त्याला मेसेज करू नका. हा कारण तो त्या बिझी असतोय. नाही मारू शकतो तू काही दाखवतोय. अरे तुझं वय आहे का ठेवते. तर काय आता आम्ही बास केलेले फटाके फोडणे तर आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटलाय. हा ब्लॉग इथं सेंड करतोय.